Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss a chapter, Plant Kingdom. Last lecture ला आपण काय बघितलं बाळांनो, क्लासिफिकेशन सिस्टम जी एंजियोस्पर्म साठी रेस्ट्रिक्टेड होती. एंजियोस्पर्म साठी रेस्ट्रिक्टेड म्हणजे काय, तर क्लासिफिकेशन आर्टिफिशियल सिस्टम, नॅचरल सिस्टम, फायलोजेनेटिक सिस्टम. आर्टिफिशियल सिस्टम वॉज गिवन बाय एरिस्टॉटल अँड लिनियस बेटा. त्याच्यानंतर नॅचरल सिस्टम गिवन बाय बेंथम अँड हुकर. फायलोजेनेटिक सिस्टम बेटा भरपूर जणांचे नाव आहे, इग्लर, प्रँटल, तख्ताजान एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सांगितलं सगळ्यात सक्सेसफुल आपण सांगितली फायलोजेनेटिक सिस्टम, कारण त्यात इव्होल्यूशनचा स्टडी केला. बट एनसाइड एक लाईन दिलेलं आहे, द आर्टिफिशियल सिस्टम गिव्स द इक्वल इम्पॉर्टन्स टू द व्हेजिटेटिव्ह अँड द रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर. व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरसाठी इक्वल इम्पॉर्टन्स दिलं, जे द्यायला नको होतं. आता तुम्ही विचारणार सर असं का, कारण व्हेजिटेटिव्ह आणि आपण म्हणूयात बेटा रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर एन्व्हायरमेंटच्या इफेक्टमध्ये बघितलं तर यांच्यात इफेक्ट वेगळा होतो. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर लवकर अफेक्ट होतात बेटा एन्व्हायरमेंट चेंज झालं तर. समजा ऊन वाढलं, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर इफेक्ट होईल. थंडी खूप पडली, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर इफेक्ट पडेल. पण रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर तसं नाहीये. ॲज कम्पेअर टू व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर बेटा रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर जे असेल त्याच्यावर इफेक्ट हा कमी जाणवतो. ओके बाळांनो, म्हणून हा ड्रॉबॅक आर्टिफिशियल सिस्टमचा आहे. यानंतर बेटा आपण टेक्झॉनॉमी शिकलो बाळांनो. टेक्झॉनॉमीमध्ये आपण सांगितलं बेटा सायटोटेक्झॉनॉमी काय, किमोटेक्झॉनॉमी काय आणि न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी म्हणजे काय. आज आपल्याला बीट काय घ्यायचं आहे बेटा, क्लासिफिकेशन ऑफ अल्गी. काय घेतो बेटा आपण इथं, क्लासिफिकेशन ऑफ अल्गी. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. क्लासिफिकेशन हा खतरनाक शब्द आहे बेटा, कारण याच्यावर जेव्हा क्वेश्चन येतो हा क्वेश्चन बेटा थोडासा ट्रिकी पॉईंट पण पडू शकतो. मी जेव्हा अल्गीचं क्लासिफिकेशन म्हणतोय, या अल्गीचं क्लासिफिकेशन कोणाच्या बेसिसवर करण्यात आलं, असं काय होतं की ज्याच्या मदतीने आपल्याला काय करण्यात आलं, अल्गीचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. मग हा नेमका अल्गीच्या क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया कोण आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले सांगायचं बेटा थॅलस, स्ट्रक्चर अँड पिगमेंट. मग कसं, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. ओके, आता जे एनसीईआरटी मध्ये दिलेले बेटा मी तेच कॅरेक्टर घेतो बेटा. लक्ष द्या बेटा, इथं टाईप ऑफ पिगमेंट क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया काय सांगतो बेटा मी इथं, टाईप ऑफ पिगमेंट्स. इथं पिगमेंटचा टाईप घेतला बेटा मी इथं पहिले. दुसरा क्रायटेरिया बेटा रिझर्व फूड मटेरियल. फोटोसिंथेटिक आलं म्हणून इथं काय लिहिलं बेटा आपण, रिझर्व फूड मटेरियल. ओके, चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. हा सिंपल कॅरेक्टर काय दिलं बेटा आपण, रिझर्व फूड. ओके, आणि तिसरं घ्यायचं तर हवं तर घ्या टाईप ऑफ थॅलस. टाईप ऑफ थॅलस. आता नीटच्या अकॉर्डिंग, नीट परीक्षेच्या अकॉर्डिंग जर विचार केला तर तुम्ही हे दोनच क्रायटेरिया सांगायचे बेटा. अकॉर्डिंग टू मी नीट म्हणतोय. ओके, कारण दोन एनसीईआरटीत दिलेले बाळांनो, म्हणून मी दोन सांगितले. मग मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ अल्गीला आपण काय करतो, अल्गीला जर पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर अल्गीला 3 क्लासमध्ये डिवाइड केलं गेलं. किती क्लासमध्ये सांगितलं बेटा मी इथं, 3 क्लासमध्ये डिवाइड केलं. 3 क्लासमधून सगळ्यात पहिले मी नाव घेतलं बेटा इथं ग्रीन अल्गी. काय म्हटलं बेटा मी याला, ग्रीन अल्गी म्हटलो. बघा एकदम साधं आणि सोपं आहे बेटा इथं. त्यानंतर मी घेतली बेटा इथं ब्राऊन अल्गी. काय घेतलं म्हणा आपण इथं, सिंपल ब्राऊन अल्गी सांगितली. त्यानंतर तिसरं काय सांगतो बेटा मी इथं, दॅट इज कॉल्ड ॲज रेड अल्गी. आपण सिंपल सांगतो बेटा इथं रेड अल्गी. म्हणजे ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी ऑन द बेसिस ऑफ देअर पिगमेंट्स. कोणाच्या बेसिसवर बेटा, पिगमेंटच्या बेसिसवर. पण यांचे सायंटिफिक नावं आपण ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस इथं सांगायचं बेटा पहिले क्लोरोफायसी. पहिला क्लास काय, क्लोरोफायसी. दुसऱ्या क्लासचं ब्राऊन अल्गीचं नाव बेटा आपण इथं सांगतो. हिची ब्राऊन अल्गी बाळांनो, हिला काय नाव दिलं गेलं आपलं, फिओफायसी. सिंपल काय नाव दिलं बेटा आपण याला, फिओफायसी. यानंतर रेड अल्गीला काय नाव दिलं बेटा आपण, रोडोफायसी. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. म्हणजे अल्गीचे आपल्याला काय करायचे बेटा, अल्गीचे 3 क्लासेस इथं शिकायचे, क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी. काय काय बेटा इथं, क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी. मित्रांनो एक कन्सेप्ट लक्षात घ्या, जो नीटला क्वेश्चन येऊ शकतो बेटा पिगमेंट्सवर. पिगमेंटसाठी एक क्वेश्चन येतो आणि तो पिगमेंट सगळ्यात महत्त्वाचा पण आहे बेटा. मग याच्यामध्ये आपण काय सांगतो बेटा, कुठले कुठले पिगमेंट प्रेझेंट आहे. इथं सांगायचं बेटा क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट आहे आणि क्लोरोफिल बी पिगमेंट प्रेझेंट आहे. फिओफायसीमध्ये मी जेव्हा सांगतो बेटा तेव्हा सांगायचं क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट आहे, त्याचबरोबर क्लोरोफिल सी पिगमेंट प्रेझेंट आहे. रोडोफायसीमध्ये सांगताना सांगायचं बेटा क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट आहे, त्याचबरोबर क्लोरोफिल डी पिगमेंट प्रेझेंट आहे. म्हणजे हा सरळ नीटचा क्वेश्चन झाला.
तुम्ही चांगलं ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं बेटा तुमच्या क्लोरोफिल ए हा सगळ्यांमध्ये कॉमन आहे बेटा. BCD काय काय पिगमेंट बेटा BCD. मला सांगायचं समजलं बेटा सगळ्यांना, से येस ऑर नो. म्हणजे याचा अर्थ आपण काय करतो बेटा, आज अल्गीचे जनरल कॅरेक्टर आपल्याला बघायचे. अल्गीचे काय बघायचे बेटा आपल्याला इथं, जनरल कॅरेक्टर बघायचं. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. एक काम करा बेटा सगळ्यांनी इथं, ओके मी जनरल कॅरेक्टर लिहितो पहिले. जनरल कॅरेक्टर. अजून कॅरेक्टर भरपूर आहेत बेटा, आपल्याला फळापण पुसावं लागणार आहे लगेच. याच्या मागे एकच कारण लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला बोर्ड पूर्ण लागेल, कारण मला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. जनरल कॅरेक्टर्समध्ये सगळ्यात पहिले काय सांगायचं बेटा, प्लांट बॉडी. PB म्हणजे काय सांगायचं बेटा, प्लांट बॉडी. मी कुठल्याही अल्गीची प्लांट बॉडी बघितली तर त्याचा अर्थ काय होतो बाळांनो, तर त्याच्यामध्ये आपण सांगतो रूट स्टेम लीफ असे 3 मेन पार्ट नाही. बघा प्लांट आहे पण याच्याकडे रूट स्टेम लीफ नाहीये बेटा, म्हणून आपण याला काय म्हणतो बेटा, थॅलोफायटा किंवा थॅलस. प्लांट बॉडीला काय म्हटलं तर थॅलस, किंवा त्याला शब्द आहे बेटा इथं थॅलॉइड. मग सर थॅलॉइड या शब्दाचा अर्थ काय झाला, नो रूट स्टेम आणि काय बेटा इथं लीफ. रूट स्टेम लीफ हा पार्ट नसणे, अशा वेळेस त्याला शब्द काय वापरतात बेटा, थॅलस शब्द वापरतात. अल्गीमध्ये कुठल्याही प्रकारचं रूट स्टेम लीफ नाही, म्हणून त्याला आपण काय नाव दिलं बेटा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज थॅलस शब्द वापरलं. दुसरं, अल्गीला आपण सांगतो बेटा ही फोटोसिंथेटिक असणार आहे. काय असणार आहे बेटा इथं, फोटोसिंथेटिक. म्हणजे याचा अर्थ ही काय झाली बेटा इथं, ऑटोट्रॉफिक झाली. काय झाली बेटा मला सांगा इथं, ऑटोट्रॉफिक झाली. स्वतःचं फूड स्वतः तयार करते बेटा, म्हणून तिला काय म्हणायचं, ऑटोट्रॉफिक म्हणायचं. इथपर्यंत ओके ना बेटा सगळ्यांना, चलो व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट पॉईंटकडे या. मग मित्रांनो आता आपण काय स्ट्रक्चर सांगणार आहे. आताच्या कंडिशनला जर ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येतं बाळांनो इथं की अल्गीमध्ये व्यवस्थित बघा, अल्गीची हॅबिटॅट काय पहिलं तर. अल्गीच्या हॅबिटॅटला बघितल्यानंतर आपण काय म्हणतो बेटा, ही कुठे ग्रो होते, आपण सांगितलं मॉइस्ट सॉइलमध्ये ग्रो होते. ज्या जमिनीमध्ये ओलावा प्रेझेंट असेल अशा जमिनीवरती ग्रो होते, मॉइस्ट सॉइल. म्हणजेच आपण म्हटलं बेटा सगळ्या जमिनी सगळे रॉक वगैरे, म्हणून मी मॉइस्ट प्लेसेस सांगितलं. ज्या वेळेस मी सॉइल आणि प्लेसेस म्हटलो याचा अर्थ असा होतो बेटा इथं की इथं हॅबिटॅट जे असणार आहे ते काय असणार आहे बेटा इथं, टेरेस्ट्रियल हॅबिटॅट असणार आहे. कुठलं हॅबिटॅट बेटा इथं, टेरेस्ट्रियल. म्हणजे अल्गी आपल्याला काय दिसते मित्रांनो इथं, टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये दिसणार आहे. चलो नेक्स्ट पॉईंटकडे या बेटा सगळ्यांनी इथं. यानंतर मी सांगितलं बेटा हॅबिटॅटमध्ये इट ऑल्सो फाउंड इन अ फ्रेश वॉटर. कुठे सापडते बेटा आपल्याला, फ्रेश वॉटर. त्यानंतर आपण सांगितलं बेटा मरीन वॉटर. म्हणजे काय झालं, समुद्राच्या पाण्यामध्ये सापडलं. याला आपण काय म्हणतो बेटा, ॲक्वॅटिक वॉटर म्हणतो, ॲक्वॅटिक हॅबिटॅट. अल्गी आपल्याला पिण्याच्या पाण्यात सापडते, नदीच्या पाण्यात सापडते, तलावाच्या पाण्यात सापडते. नदीचं पाणी, तलावाचं पाणी म्हणजे जे समुद्राचं पाणी नाहीये त्याला म्हणायचं बेटा फ्रेश वॉटर. जे समुद्राचं पाणी आहे त्याला म्हणायचं मराईन वॉटर. याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा बेटा अजून एक वर्ड आहे, दॅट इज अ ब्रॅकिश वॉटर. आता तुमच्या लक्षात येईल बेटा ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय. ब्रॅकिश वॉटर म्हणजे आपण काय म्हणतो बेटा, जिथं फ्रेश वॉटर कंबाईन्स कोणासोबत होतं बेटा, मरीन वॉटर सोबत. नदीचं पाणी समुद्राला जी जागा मिळते बेटा त्या जागेला आपण काय म्हटलो, फ्रेश वॉटर. हे पण ॲक्वॅटिक सिस्टीमचा पार्ट आहे. इन शॉर्ट बाळांनो मला एक साधी गोष्ट सांगा बेटा सगळ्यांनी इथं, आपण जी गोष्ट ऑब्झर्व करतोय बेटा, आपण जी गोष्ट ऑब्झर्व करतोय त्या गोष्टीवरून आपल्याला काय समजलं आहे की नेमकं अल्गीचे कॅरेक्टर काय काय असेल. अल्गीला शिकताना आपण काय सांगितलं बेटा, क्लासिफिकेशन पहिले केलं आणि मग जनरल कॅरेक्टर बघितले. आज अल्गीचं सगळ्यात मोठं कॅरेक्टर आपल्याला बघायचं बेटा, दॅट इज कॉल्ड एज स्ट्रक्चर ऑफ थॅलस. काय बघायचं बेटा आपल्याला, स्ट्रक्चर ऑफ थॅलस. चला लिहून घेतलं बेटा सगळ्यांनी इथं, से येस ऑर नो. चलो गुड बेटा, चला बोर्डकडे लक्ष आहे बेटा सगळ्यांनी इथं. आता आपल्याला काय करायचं आहे बेटा, या अल्गीचं एक कॅरेक्टर जे आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुठलं. अल्गीचं एकच कॅरेक्टर जे महत्त्वाचं आहे बेटा ते त्याचं थॅलसचं स्ट्रक्चर. तुम्ही कुठल्याही पुस्तकात बघितलं बेटा तर स्ट्रक्चर ऑफ थॅलसवर प्रत्येक जण काय करतो, खूप जास्त जोर देतो. कारण अल्गीमध्ये जर बघितलं तर अल्गीमध्ये सगळ्यात जास्त काय असतात बेटा, इथं व्हेरिएशन्स असतात. काय असतात बेटा मला सांगा, इथं व्हेरिएशन्स असतात. मग हे व्हेरिएशन म्हणजे काय नेमके, चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. हे व्हेरिएशन म्हणजे काय त्याच्यासाठी आपण टायटल घेऊ बेटा, स्ट्रक्चर ऑफ थॅलस. हां, थॅलस स्ट्रक्चर आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे बेटा. आज आपण काय विचार करतोय की अल्गीला नेमकं कसं कसं स्ट्रक्चर असेल. लास्ट इयरला क्वेश्चन पण कसा आलाय त्याच्याकडे लक्ष द्यायचं बेटा आपल्याला.
सगळ्यात पहिले मी काय करतोय मित्रांनो, इथं अल्गीचे 2 टाइप्स केले बेटा. किती टाइप्स केले बेटा आपण अल्गीचे? 2 टाइप्स केले. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. मी जेव्हा 2 स्ट्रक्चर म्हटलो त्या म्हणून सगळ्यात पहिले मी थॅलस म्हणजे प्लांट बॉडी सांगितली बेटा इथं युनिसेल्युलर. प्लांट बॉडी काय सांगितली बेटा मी? युनिसेल्युलर. म्हणजे आपण अल्गीचं स्ट्रक्चर कसं बघतोय, अशी प्लांट बॉडी बघतोय जी काय बेटा इथं युनिसेल्युलर असेल. ऑब्व्हियसली आपण दुसरी काय सांगतो बेटा, इट इज अ मल्टीसेल्युलर. दुसरी काय असेल बेटा मला सांगा? मल्टीसेल्युलर. एक काय सांगितले बेटा युनिसेल्युलर, दुसरी काय मल्टीसेल्युलर. आता या युनिसेल्युलरमध्ये आपण काय केलं बेटा, पुन्हा 2 टाइप केले. युनिसेल्युलरमध्ये किती टाइप्स केले बेटा आपण इथं? 2 टाइप्स केले. मित्रांनो जेव्हा मी 2 टाइप्स म्हणतोय तेव्हा अर्थ काय तयार झाला? 2 टाइप्स झाले म्हणजे काय झालं बेटा, लक्ष द्या बोर्डकडे सगळ्यांनी. मी इथं सांगितलं बेटा मोटाईल अल्गी, म्हणजे ज्या अल्गीला फ्लॅजेला आहे, आणि दुसरी मी सांगतो बेटा इथं नॉन मोटाईल अल्गी. दुसरी काय सांगितली बेटा आपण? नॉन मोटाईल अल्गी. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा मी तुम्हाला सांगतोय बाळांनो इथं क्वेश्चन्स महत्वाचे आहेत, तर क्वेश्चन कसा आहे त्याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इथं सगळ्यात पहिले मी एक्झाम्पल लिहितोय बेटा. ते एक्झाम्पल काय आहे? क्लमायडोमोनस. क्लमायडोमोनस नावाची अल्गी, मोनस. ओके चल लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. अल्गी एकदम सोपी बेटा. इथं आपण न्यूक्लियस काढला, बाकीचं स्ट्रक्चर मी दाखवत नाही. आणि इकडे काय काढला? फ्लॅजेला. क्लमॅडोमोनस नावाची अल्गी बेटा, जिला विटेकर साहेबांनी अल्गी म्हणायला सांगितलं नाहीये, पण आपण या चॅप्टर पुरता तिला अल्गी म्हणतो. मग एक्झामला आलं तर आन्सर काय लिहायचं? प्रोटिस्टा लिहायचं. ऑप्शनमध्ये अल्गी म्हटलं तर अल्गी म्हणा, अदरवाईज तिला प्रोटिस्टा म्हणायचं. क्लमॅडोमोनस युनिसेल्युलर बेटा, सिंगल सेल पण फ्लॅजेला असल्यामुळे ती अल्गी काय झाली? मोटाईल झाली. आता नॉन मोटाईलचं बेस्ट एक्झाम्पल बेटा क्लोरेला. क्लोरेला काय बेटा? बेस्ट एक्झाम्पल. आता क्लोरेला अल्गीला आपण ड्रॉ करायचं म्हटलं तर सेल वॉल ड्रॉ केली, सेल मेम्ब्रेन ड्रॉ केली बेटा, आणि झालं स्ट्रक्चर. तुम्ही क्लोरेला अल्गीला बघा, कुठल्याही प्रकारचा फ्लॅजेला इथं प्रेझेंट नाहीये. कुठल्याही प्रकारचा फ्लॅजेला प्रेझेंट नाहीये, म्हणून आपण हिला काय म्हणतोय? नॉन मोटाईल. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाणार, पण स्वतः मोटिलिटी दाखवणार आहे का बेटा इथं? नाही. म्हणून आपण त्याला काय म्हटलं बेटा? नॉन मोटाईल म्हटलं. समजलं बेटा सगळ्यांना? चलो व्हेरी गुड. मल्टीसेल्युलर जे आहेत बेटा इथं, या मल्टीसेल्युलरचे 2 टाइप्स केले. मल्टीसेल्युलरचे 2 टाइप्स म्हणजे कसे 2 टाइप्स बेटा लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण सांगितलं बाळांनो इथं फिलामेंटस. पहिल्याचं नाव घेतलं बेटा आपण इथं फिलामेंटस घेतलं, आणि दुसऱ्याला आपण नाव दिलं बेटा कोलोनियल. एक साधं नाव घेतलं बेटा कोलोनियल. म्हणजे एका रांगेत अरेंज झालेले आणि एका ग्रुपमध्ये अरेंज झालेले. मल्टीसेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स प्रेझेंट आहे, पण या सेल आपण काय म्हणतो? एका रांगेत असतील तर कोलोनियल, पण जर ग्रुपमध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं आपण? कोलोनियल. जर एका रांगेत असतील तर फिलामेंटस, आणि ग्रुपमध्ये असतील तर कोलोनियल. आता फिलामेंटसकडे या बेटा सगळ्यांनी. फिलामेंटसमध्ये सुद्धा काही टाइप्स करण्यात आले. पहिला आहे बेटा इथं अनब्रांच. अनब्रांच फिलामेंटस. अनब्रांच फिलामेंटसचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा इथं युलोथ्रिक्स. युलोथ्रिक्स नावाच्या अल्गीला जर आपण बघितलं तर युलोथ्रिक्स नावाची अल्गी मल्टीसेल्युलर आहे, फिलामेंटस आहे, पण तिच्यामध्ये आपण सांगतो बेटा जमिनीमध्ये एकच असेल, तिला ब्रांचेस नाही. अल्गी म्हटल्यानंतर मोटाईल नॉन मोटाईल फक्त युनिसेल्युलरसाठी, बाकी मल्टीसेल्युलर सगळ्या कशा असतात बेटा इथं? नॉन मोटाईल. फक्त कॉलोनियलमध्ये एक एक्झाम्पल आहे त्याच्यात. जमिनीमध्ये कसं दिसत असेल बेटा हे झाड, म्हणजे अल्गी कशी दिसत असेल? लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. आता तुम्ही बघा बेटा, ही युलोथ्रिक्स अल्गी ही कशी बेटा? फिलामेंटस अनब्रांच. कुठे ब्रांचेस दिसतात का बेटा याला? नाही दिसत आहे. आता चला सेकंड पॉईंटकडे या बेटा सगळ्यांनी. इथं सेकंड पॉईंटमध्ये आपण काय सांगितलं बेटा इथं? अनब्रांच फिलामेंटस. आता इथं काय घेतलं बेटा आपण? ब्रांच फिलामेंटस. काय सांगितलं बेटा आपण इथं? ब्रांच फिलामेंटस. मित्रांनो जेव्हा मी एक शब्द वापरतो बेटा इथं ब्रांच फिलामेंटस, हा शब्द किती महत्वाचा आहे ते बघा बेटा. ब्रांच फिलामेंटस या कॅरेक्टरला दुसरं नाव दिलं जातं बेटा हेटेरोट्रिकस. काय नाव दिलं बेटा आपण इथं? हेटेरोट्रिकस. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा? जी पण अल्गी बेटा फिलामेंटस असेल पण त्याला ब्रांचेस असतील,
अशा अल्गीला म्हणायचं बेटा हेटेरोट्रिकस. काय नाव द्यायचं बेटा तिला? हेटेरोट्रिकस. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा आपल्याजवळ, दॅट इज कॉल्ड ॲज एक्टोकार्पस. काय बेटा एक्झाम्पल? एक्टोकार्पस. समजा आपण सांगितलं बेटा हे सॉईलला इथं काहीतरी आहे आणि ह्या बेटा इथं आपण सांगितलं फिलामेंटस अल्गी. बघा खूप साऱ्या ब्रांचेस आल्यात बेटा. एक्टोकार्पस ब्राऊन अल्गी बाळांनो. ही हेटेरोट्रिकस या शब्दाचा अर्थ काय बेटा? हेटेरोट्रिकस म्हणजे द अल्गी विच इज अ मल्टीसेलर फिलामेंटस आणि ब्रांच. ब्रांच फिलामेंटस मल्टीसेलर अल्गी तिला काय म्हणायचं बेटा इथं मला सांगा? तिला सिंपल नाव द्यायचं हेटेरोट्रिकस. एक्झाम्पल काय घेतलं? एक्टोकार्पस. दुसरं एक्झाम्पल इथं महत्वाचं आहे बेटा. ते महत्वाचं काय? लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. आता इथं आपण काय म्हणतो बेटा? सायफोनोशियस. सायफोनोशियस फिलामेंटस अल्गी. सायफोनोशियस फिलामेंटस अल्गी. सायफॉन. चला पहिले एक्झाम्पल समजून घेऊ. काय याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा इथं आपल्याला उचेरिया किंवा ज्याला म्हणतात बेटा वॉकेरिया. वॉकेरिया नावाची अल्गी आपल्याला काय सांगते बेटा? आपण सांगितलं बाळांनो इथं ही अशी अल्गी आहे. या अल्गीमध्ये हे न्यूक्लियस काढले बेटा. तुम्ही जर या अल्गीला बघितलं बेटा तर ही अल्गी आहे, पण याच्यामध्ये कुठेच बघा बेटा असा सेप्टा प्रेझेंट नाहीये. म्हणजे दोन न्यूक्लियसच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं पार्टिशन प्रेझेंट नाहीये. जर अशी कंडिशन येते बेटा की ज्याच्याकडे पार्टिशन प्रेझेंट नसेल तर याचा अर्थ तिला आपण काय म्हटलं बेटा? सायफोनोशियस. सायफोनोशियस म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड अँड सायटोप्लाझम इज कंटिन्यू. या सायटोप्लाझम कंटिन्यू मल्टी न्यूक्लिएटेड कंडिशन त्याला आपण नाव दिलं बेटा सायफोनोशियस. मग फिलामेंटसमध्ये आपण काय काय एक्झाम्पल शिकलो बेटा? अनब्रांच फिलामेंटस, ब्रांच फिलामेंटस, सायफोनोशियस. हेटेरोट्रिकस म्हणजे काय? ब्रांच फिलामेंटस अल्गी. अनब्रांचचे एक्झाम्पल काय? युरोथ्रिक्स. ब्रांचचे एक्झाम्पल बेटा एक्टोकार्पस. सायफोनोशियसचे एक्झाम्पल आहे बेटा वोकेरिया. नेक्स्ट पॉईंट काय बेटा आपला? कॉलोनियल. कॉलोनियल या शब्दासाठी दोन घ्या बेटा इथं. सगळ्यात पहिले आपण सांगितलं बेटा मोटाईल. मोटाईल अल्गी घेतलं बेटा मी इथं एक्झाम्पल. ऑब्व्हियसली दुसरं काय असेल बेटा मला सांगा इथं? नॉन मोटाईल अल्गी. मोटाईल अल्गी दुसरं काय बेटा इथं? नॉन मोटाईल अल्गी. चला लक्ष द्या. याचं बेस्ट एक्झाम्पल काय बेटा? वॉल्वॉक्स. याला दुसरं नाव दिलं जातं बेटा रोलिंग अल्गा. चल डायग्रामकडे बघा बेटा. अशा भरपूर साऱ्या सेल्स काढल्या बेटा मी सराउंडिंगमध्ये. या सगळ्या सेल एकमेकांना जुळलेल्या आहेत बेटा. बरोबर आहे बाळांनो? रेड कलरने बघा बेटा मी बाहेरच्या ज्या सेल्स आहेत बेटा तिथं मी काय दाखवलं? हे फ्लॅजेला. एनसीईआरटीची जी डायग्राम आहे बेटा त्या डायग्रामवर आपण सांगतोय बेटा. ह्या पेज नंबर बेटा आपण मला वाटतं 31 नंबरचं 33 32 हां 31 नंबरची जी पेज आहे बेटा त्याच्यावरची डायग्राम्स आहेत त्या डायग्रामवर बेटा तिथं फ्लॅजेला दाखवलेलं नाही आहे, ते चुकलं आहे बेटा. त्याच्यानंतर मध्ये पण काही सेल्स आहेत बेटा अशा. या सगळ्या सेल्स बेटा एकमेकांना कनेक्टेड असतात. ओके एकमेकांना सगळ्या सेल कनेक्टेड आहेत बेटा एवढं लक्षात ठेवा. वॉल्वेक्स रोलिंग अल्गा ज्याला म्हटलं जातं. नॉन मोटाईलचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला शिकायचं आहे बेटा दॅट इज अ हायड्रोडिक्टियॉन. एक्झाम्पल काय बेटा इथं? हायड्रोडिक्टियॉन. याला म्हटलं जातं बेटा पॉन्ड. पॉन्ड नेट जाळीसारखं दिसतं बेटा. आता आपण डायग्राम बघू बेटा की ते जाळीसारखी अल्गी कशी दिसते. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. सर तुम्ही बेन्झीन काढतायत का सर? हो बेटा लक्ष द्या. हे न्यूक्लियस बघा बेटा कशा पद्धतीने या सगळ्या सेल आहेत बघा बेटा. हे ल्युमेन आहे, जागा आहे फक्त. एका नेटवर्क सारखं दिसतंय बेटा म्हणून आपण त्याला काय म्हणतोय बाळांनो? त्याला सिंपल नाव दिलं दॅट इज कॉल्ड ॲज द पॉन्ड नेट. समजलंय का बेटा सगळ्यांना? लक्ष द्या बरं बेटा सगळ्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा? बघा बोर्ड लगेच भरलाय बेटा. आता हा या बोर्डकडे सगळ्यांनी लक्ष ठेवा. आज आपण जो कन्सेप्ट शिकलो बेटा त्या कन्सेप्टमध्ये काय बाळांनो? सिंपल त्या कन्सेप्टला सांगायचं बेटा आपण स्ट्रक्चर ऑफ थॅलस. या स्ट्रक्चर ऑफ थॅलसमध्ये आपण सांगतो युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर अल्गी म्हणजे कोण बेटा? क्लोरेला, क्लमॅडोमोनस. क्लोरेला नॉन मोटाईल आहे, क्लमॅडोमोनस काय बेटा इथं मोटाईल असणार आहे.
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बेटा, इथं मल्टीसेल्युलर. याच्यात फिलामेंटस आहे, कॉलोनियल आहे. फिलामेंटस मध्ये अनब्रांच म्हणजे एकच असेल बेटा, ब्रांचेस नसतील, जमिनीला अटॅच झालेली आहे म्हणजे नॉन मोटाईल. म्हणजे काय बेटा, युलोथ्रिक्स. इथं ब्रांच आहे, जमिनीला अटॅच आहे म्हणजे नॉन मोटाईल, पण ब्रांचेस आहे म्हणून हेट्रोट्रिकस. एक्झाम्पल एक्टोकार्पस. सायफोनोशियस ही पण नॉन मोटाईल बेटा, पण सायटोप्लाझम कंटिन्युअस, न्यूक्लियस मल्टीन्यूक्लिएटेड. एक्झाम्पल वाउकेरिया. कॉलोनियल मध्ये मोटाईल अल्गी आहे, दुसरं काय बेटा, नॉन मोटाईल अल्गी. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये, इथं से यस और नो बेटा. चलो फटाफट फटक्यात लिहा बरं बाळांनो, मी साईडला होतो, लवकर लिहा, या चार्टला ड्रॉ करा बेटा. चला बाळांनो, आता अल्गीचं स्ट्रक्चर बघितलं म्हणजे आपण जर अल्गीच्या कॅरेक्टर बघितलं तर पहिला पॅराग्राफ जो आहे बेटा त्याच्यात हॅबिटॅट दिलेलं आहे. अल्गीच्या खाली जो सेकंड पॅराग्राफ येतो बेटा त्याच्यात स्ट्रक्चर ऑफ थॅलस या सगळ्या गोष्टी दिल्या. आता थर्ड पॅराग्राफ आपण बघतोय बेटा, त्या पॅराग्राफमध्ये दिलं बेटा रिप्रोडक्शन इन अल्गी. ओके चलो बोर्ड लक्ष बेटा सगळ्यांनी. एकदम साधा आणि सोपं कॅरेक्टर बेटा. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथं क्वेश्चन्स येतो त्या क्वेश्चनप्रमाणे विचार करायला सुरुवात करायची. रिप्रोडक्शन इन अल्गी. ओके चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं रिप्रोडक्शन इन अल्गी या शब्दाचा अर्थ कसा आणि काय. ओके लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. जेव्हा अल्गीला आपण जवळून बघतो तेव्हा अल्गीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे रिप्रोडक्शन सगळ्यात महत्त्वाचे दिसतात बेटा. म्हणजे याचा अर्थ काय असेल बेटा, तर आपण सांगतो बाळांनो रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर 3 टाईपचे रिप्रोडक्शन. पहिले 2च असतात बेटा, पण आपल्या एनसीईआरटी प्रमाणे गेलो तर मी मुद्दामून 3 करतोय. सगळ्यात पहिल्या रिप्रोडक्शनला नाव दिलं जातं बाळांनो इथं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. दुसऱ्याला नाव दिलं बेटा आपण इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि तिसऱ्याला नाव दिलं बेटा आपण दॅट इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. असे 3 टाईपचे रिप्रोडक्शन बेटा आपल्या अल्गीमध्ये आपल्याला जवळपास दिसत असतात. मग आता या तिघी टाईपच्या रिप्रोडक्शनसाठी आपण काय करतो बेटा, पहिले कॅरेक्टर समजून घेतो. सगळ्यात पहिलं रिप्रोडक्शन आहे बेटा ज्याला म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये येणार बेटा फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन हे पहिले टाईप आपण शिकू बेटा कसं असेल नंतर. आता त्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये येतं बेटा बाय मीन्स ऑफ स्पोर्स फॉर्मेशन. काय बेटा इथं स्पोर्स फॉर्मेशन. ओके चलो. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन जर बघितलं बेटा तर 3 टाईपचं पडतं. सगळ्यात पहिलं आपण घेतो बेटा इथं आयसोगॅमी. त्यानंतर सेकंड येणार आहे बेटा इथं अनआयसोगॅमी. थर्ड येणार आहे बेटा इथं उगॅमी. 3 टाईपचे रिप्रोडक्शन इथं महत्वाचे आहेत. आयसोगॅमी, अनआयसोगॅमी आणि उगॅमी टाईप ऑफ रिप्रोडक्शन. मग आज आपण काय बघतो बेटा, आपल्याला हा रिप्रोडक्शनचा चार्ट कंप्लीट करायचा. मग आता कसं, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. हां आता बरोबर दिसतंय जरा. चलो सगळ्यात पहिल्या टाईपचा रिप्रोडक्शनचं नाव बेटा इथं फ्रॅगमेंटेशन. ओके चलो एक एक लिहितो बेटा, तुम्ही समजून घ्यायचे सगळ्यांनी. फ्रॅगमेंटेशन हा शब्द आपल्याला काय सांगतो, चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. जेव्हा मी फ्रॅगमेंटेशन म्हणतोय म्हणजे आपल्या अल्गीचा एखादा पार्ट तुटणार आणि तो पार्ट पुन्हा नवीन अल्गी म्हणून ग्रो होणार. आता कसं बेटा लक्ष द्या इथं सगळ्यांनी लक्ष द्या बेटा. समजा असं गृहीत धरा बाळांनो, इथं आपण सांगितलं बेटा ही अल्गी असेल. काय ड्रॉ केली बेटा मी इथं, अल्गी असेल. पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता आणि पाण्याच्या प्रवाहामुळे काय झालं बाळांनो, इथं आपण सांगितलं ही अल्गी काय झाली बेटा आपली ब्रेक झाली. अल्गी काय झाली बेटा इथं ब्रेक झाली बाळांनो. बघा सगळ्यांनी इथं म्हणजे या अल्गीच्या आपण काय म्हणतोय बेटा, पाण्याच्या प्रवाहामुळे काय झाले 2 तुकडे झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे काय झालं बेटा इथं 2 तुकडे झालेले. आणि म्हणून काय झालं बेटा, ईच वन, लक्ष द्या सगळ्यांनी इकडे बोर्डकडे, ईच वन ग्रो इनटू, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे, ईच वन ग्रो इनटू न्यू अल्गी. काय बेटा इथं ईच वन ग्रो इनटू न्यू अल्गी. प्रत्येक फॉर्म जो आहे बेटा आता हा प्रत्येक जण नवीन अल्गी म्हणून ग्रो होतोय, म्हणून आपण त्याला काय म्हटलं बेटा फ्रॅगमेंटेशन. अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ शॉर्ट पार्ट, छोटे छोटे तुकडे तयार होणार आणि ईच तुकडा हॅज अ टेंडन्सी टू ग्रो इनटू द न्यू इंडिव्हिज्युअल. त्याला काय म्हणायचं बेटा फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल खूप बेस्ट आहे बेटा इथं. एक्झाम्पल ऑल फिलामेंटस अल्गी. काय बेटा एक्झाम्पल ऑल फिलामेंटस अल्गी. सगळ्या फिलामेंटस अल्गी जेवढ्या पण आहेत बेटा त्या प्रत्येक जण काय दाखवतो इथं फ्रॅगमेंटेशन. युलोथ्रिक्स, स्पायरोगायरा, उडोगोनियम सगळ्या काय दाखवतात बेटा आपल्याला इथं फ्रॅगमेंटेशन दाखवतात.
समजलं बाळांनो सगळ्यांना इथं? चलो गुड. नेक्स्ट पॉईंटकडे या. सेकंड बेटा इथं फ्रॅगमेंटेशन नंतर आता सेकंड टाईप आपण काय घेतो बेटा इथं? स्पोर फॉर्मेशन. काय घेतलं बाळांनो आपण इथं? स्पोर्स फॉर्मेशन. एकदम साधा आणि सोपा टाईप आहे बेटा, फक्त याला समजून घ्या. ओके चलो लक्ष द्या. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व्ह होतात, तसं असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कोण इन्व्हॉल्व्ह होतं? तर त्याच्या स्पोर्स इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जर आपण स्पोरचा पार्ट बघितला तर स्पोर फॉर्मेशन दोन प्रकारचं असेल बेटा इथं. स्पोर फॉर्मेशन दोन प्रकारचे म्हणजे काय बेटा? तर पहिला असेल बेटा नॉन मोटाईल. स्पोर कसा असेल बेटा मला सांगा इथं? नॉन मोटाईल. अलकी काय करताय? स्पोर्स तयार करताय. हे स्पोर्स कसे आहेत बेटा? नॉन मोटाईल असेल. त्या संदर्भात आपण सांगतो बेटा दुसरे कसे आहेत बेटा मला सांगा? मोटाईल स्पोर्स असतील. नॉन मोटाईल स्पोर्सला नाव दिलं जातं अप्लॅनोस्पोर. काय नाव दिलं बेटा आपण याला? अप्लॅनोस्पोर्स. ज्या स्पोर्सला फ्लॅजेला वगैरे काहीच नाही अशा स्पोर्सला आपण काय नाव देतो बेटा? अशा स्पोर्सला आपण नाव दिलं बाळांनो दॅट इज कॉल्ड ॲज अप्लॅनोस्पोर्स. ज्याला स्पोर्स आहे, ज्याला स्पोर्सला फ्लॅजेला प्रेझेंट आहे त्याला आपण नाव दिलं बेटा झूस्पोर्स. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? झूस्पोर्स. म्हणजे दोन प्रकारचं रिप्रोडक्शन स्पोर्स असतील. पहिलं असेल बेटा ज्या स्पोरला फ्लॅजेला नाही तो अप्लॅनोस्पोर, ज्याला फ्लॅजेला आहे त्याला म्हणायचं झूस्पोर. हे सेम आपण कुठे शिकलो होतो बेटा? फंगायमध्ये. म्हणून इथून जनरल लक्षात ठेवा, ज्या स्पोर्सला फ्लॅजेला असतो त्याला म्हणायचं झूस्पोर, ज्याला फ्लॅजेला नाही त्याला काय म्हणायचं बेटा इथं? सिंपल नाव द्यायचं बेटा दॅट इज अ अप्लॅनोस्पोर. ओके चलो तिसरं बेटा आता इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन तितकंच महत्वाचं आहे बेटा, आपल्याला समजून घ्यायचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण जेव्हा म्हणतो बेटा, या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिला पार्ट आहे बेटा आयसोगॅमी. काय बेटा पहिला पार्ट इथं? आयसोगॅमी. आयसोगॅमी म्हणजे काय? फ्युजन ऑफ सिमिलर साइज गॅमेट. काय बेटा इथं? फ्युजन ऑफ सिमिलर साइज गॅमेट्स. मेल आणि फिमेल गॅमेटची साईज सिमिलर असेल. लक्षात द्या बेटा सगळ्यांनी. ओके कंडिशन पहिली. जर गॅमेट्स मोटाईल असतील तर काय? लक्षात द्या बेटा सगळ्यांनी. समजा हा मेल गॅमेट्स होता, हा फिमेल गॅमेट होता. गॅमेटची साईज सारखी बेटा म्हणून त्याला आयसोगॅमी म्हटलो. मोटाईल म्हटलो त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा युलोथ्रिक्स. युलोथ्रिक्स अल्गी मधले गॅमेट सिमिलर साईजचे असतात आणि ते मोटाईल असतात. समजलं बेटा सगळ्यांना? चला दुसरा एक्झाम्पल घ्या बेटा नॉन मोटाईल. नॉन मोटाईल. नॉन मोटाईल मध्ये बघा साईज सिमिलर आहे बाळांनो, साईज सिमिलर आहे मेल आणि फिमेलची. सॉरी माझ्याकडनं फ्लॅजेला काढला गेला इथं. हां पण बघा बेटा इथं फ्लॅजेला नाही आहे म्हणजे हे नॉन मोटाईल झाले. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा स्पायरोगायरा. काय एक्झाम्पल आहे बेटा इथं? स्पायरोगायरा. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? याला म्हणायचं आयसोगॅमी. आयसो म्हणजे सेम, गॅमी म्हणजे फिमेल. सेम शेप अँड साइज ऑफ गॅमेट इज फ्यूज टुगेदर. सेम शेप ऑफ साइज ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज टुगेदर, त्याला म्हणायचं आयसोगॅमी. जर गॅमेटला फ्लॅजेला असेल तर आपण त्याला काय म्हणायचं? मोटाईल. जर नसेल तर नॉन मोटाईल. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात? चलो गुड बेटा. आयसोगॅमी नंतर सेकंड आपण म्हणतो बाळांनो इथं अनआयसोगॅमी. सिंपल काय नाव दिलं बेटा आपण त्याला? अनआयसोगॅमी. म्हणजे इथं काय बेटा? फ्युजन ऑफ डिसिमिलर मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल आणि फिमेल गॅमेट्स कसे आहेत बेटा मला सांगा इथं? डिसिमिलर असते. ज्या वेळेस डिसिमिलर गॅमेट्स असतील बेटा मेल आणि फिमेल त्याला आपण काय म्हणतो बेटा इथं? अनआयसोगॅमी. बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा इथं युडोरिना. काय एक्झाम्पल आहे बेटा? युडोरिना. मेल गॅमेट आपण काढला समजा मोटाईल, पण फिमेल गॅमेट कसा आहे बेटा इथं? नॉन मोटाईल आणि तो पण छोटा असू शकतो किंवा वाईस वर्सा. समजलं बाळांनो? इथं काही असेल. अनआयसोगॅमी म्हणजे गॅमेटची साईज सिमिलर नाहीये म्हणून कोणी पण मोठा कोणी पण छोटा. मेल गॅमेट पण मोठा असू शकतो, फिमेल गॅमेट छोटा असू शकतो किंवा मेल गॅमेट छोटा असेल, फिमेल गॅमेट मोठा असेल. ओके चलो नेक्स्ट. थर्ड नंतर फोर्थ पॉइंट बेटा. फोर्थ पॉइंट आपण काय म्हणतो बेटा? उगॅमी. उगॅमी म्हणजे काय? उगॅमीचा अर्थ आहे बेटा फिमेल गॅमेट ऑलवेज लार्जर. फिमेल गॅमेट ऑलवेज लार्जर.
फिमेल गॅमेट नेहमी मोठा असणार कोणापेक्षा बेटा मला सांगा, मेल गॅमेटपेक्षा. म्हणजे आपण सांगितलं बेटा मेल गॅमेट असा असेल, हा फिमेल गॅमेट असेल, म्हणजे याच्यासारखं. पण आयुष्यात कधी असं होणार नाही की मेल गॅमेट जो असेल बेटा तो मोठा असेल, कधीच नाही. मेल गॅमेट मे बी मोटाईल मे बी नॉन मोटाईल. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा इथं वॉल्वॉक्स. दुसरा एक्झाम्पल आहे बेटा फ्युकस. बघा मित्रांनो, हा जो कन्सेप्ट आपण शिकलो बेटा इथं, या कन्सेप्टमधून एक क्वेश्चन जर आला तर हे जे दोन कन्सेप्ट आहे बेटा इथं, हे नीट ऑफ पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्यात महत्त्वाचे. नीट पॉईंट ऑफ व्ह्यूने हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. हे जे एक्झाम्पल्स मी घेतोय बेटा इथं, हे एक्झाम्पल सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. एक्झामला हे येऊ शकतात. हा पॉईंट एवढा महत्त्वाचा नाही, पण हे शब्द 100% महत्त्वाचे आहेत. मला सांगा समजलं बेटा सगळ्यांना इथं? चला बेटा, आपण आता अल्गेचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बेटा नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे आणि मग क्लोरोफायसी, रोडोफायसीला, फिओफायसीला सुरुवात करू. ओके, चल बेटा फटाफट लवकर लिहा बरं बाळांनो.